शिवसेनेचे युवा सेना तालुका प्रमुख अंकुशजी दायगुडे, शिवसेनेचे दुसरे कार्यकर्ते ज्ञानेश्वर दायगुडे, पप्पूशेठ दायगुडे व तरुणांना चांगल्या पद्धतीने व्यायामाचे धडे देऊन जिमचे शेकडो तरुणांना सहकार्य करून चांगल्या पद्धतीने पैलवान असणारे आमचे जालिंदर दायगुडे, तसेच या ठिकाणी ओंकार क्षीरसागर तसेच रसकर या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांचं मी या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो। तसेच या शाळेच्या मुख्याध्यापिका पठाण मॅडम व सर्व शिक्षक स्टाफने हा कार्यक्रम घेण्यासाठी आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल सर्वांचे मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र। तसेच एकनाथ शिंदे साहेबांबद्दल सांगायचं म्हटलं तरी आपल्या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असून महाबळेश्वर तालुक्याचे त्यांचे दरे गाव आहे। अनाथांचा लोकनाथ एकनाथ या पद्धतीने त्यांनी सर्व घटकांना समावेश करून चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राचा विकास केलेला आहे आणि अजून सुद्धा ते जिथे जिथे कुणाला गरज लागेल, आज तुम्हाला सांगतो तुकाराम महाराजांचे 11वे वंशज यांचं निधन झालेलं आहे, तरी त्या ठिकाणी त्यांचे कर्ज बाजारीपणामुळे त्यांचं निधन झालेलं आहे, आत्महत्या केली त्यांना कालच त्या ठिकाणी जाऊन त्यांनी 32 लाखाची मदत केली। तसेच मुख्यमंत्री असताना आताही उपमुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांचे चिरंजीव डॉक्टर खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून फाउंडेशनच्या माध्यमातून ज्या लोकांना जे हॉस्पिटलमध्ये जी मदत पाहिजे असते वैद्यकीय कक्षासाठी किंवा त्यांना अतितातडीची लागणारी आर्थिक स्वरूपात मदत असते ते त्यांच्या फाउंडेशन मार्फत त्यांना तात्काळ उपलब्ध करून दिले जाते व कुठल्याही प्रकारे त्यांना कुठल्याही अडचणी आल्या गोरगरीब जनतेला तरी त्यांचं 24 तास कामकाज चालू आहे। तरी अशा आमच्या लाडक्या उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेंना मी त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या हातून जास्तीत जास्त लोकांची सेवा करू, त्यांना शिवसेनेचे युवा सेना तालुका प्रमुख अंकुशजी दायगुडे, शिवसेनेचे दुसरे कार्यकर्ते ज्ञानेश्वर दायगुडे, पप्पूशेठ दायगुडे व तरुणांना चांगल्या पद्धतीने व्यायामाचे धडे देऊन जिमचे शेकडो तरुणांना सहकार्य करून चांगल्या पद्धतीने पैलवान असणारे आमचे जालिंदर दायगुडे, तसेच या ठिकाणी ओंकार क्षीरसागर तसेच रसकर या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांचं मी या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो। तसेच या शाळेच्या मुख्याध्यापिका पठाण मॅडम व सर्व शिक्षक स्टाफने हा कार्यक्रम घेण्यासाठी आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल सर्वांचे मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र। तसेच एकनाथ शिंदे साहेबांबद्दल सांगायचं म्हटलं तरी आपल्या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असून महाबळेश्वर तालुक्याचे त्यांचे दरे गाव आहे। अनाथांचा लोकनाथ एकनाथ या पद्धतीने त्यांनी सर्व घटकांना समावेश करून चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राचा विकास केलेला आहे आणि अजून सुद्धा ते जिथे जिथे कुणाला गरज लागेल, आज तुम्हाला सांगतो तुकाराम महाराजांचे 11वे वंशज यांचं निधन झालेलं आहे, तरी त्या ठिकाणी त्यांचे कर्ज बाजारीपणामुळे त्यांचं निधन झालेलं आहे, आत्महत्या केली त्यांना कालच त्या ठिकाणी जाऊन त्यांनी 32 लाखाची मदत केली। तसेच मुख्यमंत्री असताना आताही उपमुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांचे चिरंजीव डॉक्टर खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून फाउंडेशनच्या माध्यमातून ज्या लोकांना जे हॉस्पिटलमध्ये जी मदत पाहिजे असते वैद्यकीय कक्षासाठी किंवा त्यांना अतितातडीची लागणारी आर्थिक स्वरूपात मदत असते ते त्यांच्या फाउंडेशन मार्फत त्यांना तात्काळ उपलब्ध करून दिले जाते व कुठल्याही प्रकारे त्यांना कुठल्याही अडचणी आल्या गोरगरीब जनतेला तरी त्यांचं 24 तास कामकाज चालू आहे। तरी अशा आमच्या लाडक्या उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेंना मी त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या हातून जास्तीत जास्त लोकांची सेवा करू, त्यांना
असेल राजकारणामध्ये तुम्ही आहात, सर्वजण आहात. या ठिकाणी कळकळीची विनंती आहे की इथून पुढं काही पहिल्यांदा करायचं असेल तर शाळेसाठी खरोखरच विचार करा, वेळ द्या. भविष्यात ही पिढी घडली पाहिजे, चांगली शिकली पाहिजे. आणि इंग्लिश मिडियमला असं काही मिळत नाही. इंग्लिश मिडियमपेक्षाही चांगली मुलं आपल्या शाळेमध्ये शिकली पाहिजे. असे वेगवेगळे उपक्रम राबवून तुम्ही जे मुलांमध्ये ऊर्जा निर्माण करताय, गावचं तुम्ही एक चांगला विकास करताय. सातारा जिल्ह्याचं आपल्याला भूषण आहे, कारण दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची आपल्याला या ठिकाणी संधी मिळाली ती एकनाथराव शिंदे सरांच्या रूपाने मिळाली. आणि त्यांनी सरपंचांनी सांगितलं की न भूतो न भविष्यते, कुणालाही वाटलं नव्हतं की आता असा इतिहास घडेल आणि एक दिवस एकनाथ शिंदे साहेब या आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील आणि एवढं चांगलं काम करतील. त्यांना मी मनापासून या ठिकाणी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. आणि जी सचिनरावची इच्छा आहे, आपल्या सातारा जिल्ह्याची इच्छा आहे की पुन्हा त्यांनी मुख्यमंत्रीपदी बसावं, विराजमान व्हावं, अशी मी आई वडजाईचरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो. नाही अशी प्रगती केली होय आमच्या ठाण्याने. आणखी विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत. राब राबतो, सागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवुनी एकटा उभा ठाकतो. सणांसाठी राब राबतो, सागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवुनी एकटा उभा ठाकतो. शब्दांना धार अशी की एक बीज साथ भगविला, बोलतो तसाच वागतो, वचनाचे बोल जाणतो.